हॅलो फ्रेंड्स, आज या इंटरनेटच्या युगामध्ये आपण खूप काही शिकण्याचा प्रयत्न करतो. आपण आपली सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण हा सक्सेस मिळवताना बऱ्याच जणांना अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात. काहींना वाटतं मला MPSCची एक्झाम पास व्हायचं आहे, कुणाला वाटतं मला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला वाटतं मला क्लासेस सुरू करायचे, कुणाला वाटतं मला जॉब मिळवायचा आहे, कुणाला वाटतं मला संस्था प्रमुख व्हायचं आहे, कुणाला वाटतं मी एखादा उत्तम असा नामवंत वकील व्हावं वाटतं, कुणाला वाटतं मी छानपैकी वक्ता व्हावं वाटतं. हे सगळं होत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो की काही दिवस आपण त्याच्यात मोटिवेट राहतो, कालांतरानं पुन्हा थोडंसं रिवर्स येतो. सगळीच माणसं यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत नाहीत. याचं मेन कारण आहे की आपण आपल्या त्या विचाराकडं तितकं तीव्रतेनं पाहत नाही. आज ह्याच धकाधुकीच्या जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम येतो आणि मग त्यासाठी आम्ही एक प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. माझे कार्यक्रम संगमनेर शहराच्या आजूबाजूला आपल्या महाराष्ट्रात अनेक शाळा, महाविद्यालये, सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, वेगवेगळ्या संस्था, सामाजिक संस्था अनेक भागापर्यंत होतात. तुमच्यापर्यंत तो यावा ह्या उद्देशाने आपण कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत. पण अशी काही मुलं आहेत किंवा असा काही भाग आहे जिथं मी पोचू शकत नाही, त्यासाठी आम्ही एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि तो यूट्यूब चॅनलचं नाव आहे विलास दिघे. हे नाव आहे विलास दिघे. हे यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आमचे कार्यक्रम सर्वचे सर्व तुम्हाला पाहता येतील. ते पहा आणि तुम्हाला त्याच्यावर काही कमेंट्स द्यायचे असतील तर देऊ शकता. त्याचबरोबर ज्या भागापर्यंत आम्ही पोचू शकत नाही वेळेअभावी किंवा इतर काही कामामुळे, त्याही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून ते कार्यक्रम पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या कमेंट्स आम्हाला सुचवा, म्हणजे आम्हाला अजून काही नवीन बदल करता येतो. आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करणार आहे. ट्रेन द ब्रेन. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपल्या शरीराचा जो मेन पार्ट आहे. आता मी काय वन वे बोलणार नाही, तुम्ही सगळे इंटरेस्टेड आहेत ना? हां, म्हणजे तुम्ही मला कार्यक्रमात रिस्पॉन्स दिला की त्याची तीव्रता वाढेल. आपलं चालणं, बोलणं, धावणं, रडणं, पळणं, हसणं, हसवणं, खोटं बोलणं, खोटं बोललेलं आहे हे खरं सांगणं, हे सगळ्या गोष्टी आपण जे करतो ह्या सगळ्याच्या सगळ्या एका अवयवाच्या कंट्रोलवर असतात. माहिती आहे त्याचं नाव काय? नाव त्याचं हां, मेंदू. हां, मेंदूवाडा नाही. पहा माणसाने काय नावं दिलीत मला माहीत नाही. पहा मेंदूला सुद्धा दिलं. एखाद्या वेळेस भविष्यात माणूसवाडासुद्धा येऊ शकतो सर. म्हणजे माणूसवाडा देऊ का असंही मग हॉटेलमध्ये काही पदार्थ असतील तर ह्या मेंदूचा अभ्यास आपण करणार आहे. तो ट्रेन कसा करायचा एकदम साधा आणि सोपं तत्व आहे. मेंदूच्या मी खूप गमती जमती तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या गमती जमती तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे नेण्यासाठी उपयोगी होणार आहे. पहा, आपला जो ब्रेन आहे हा ब्रेन समजून जर घ्यायचा असेल, तुम्हाला जर सक्सेस मिळवायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी मानाव्या लागतील, स्वीकाराव्या लागतील किंवा काही नियम पाळावे लागतील, ज्याला ह्या भाषेमध्ये म्हणजे ब्रेनच्या भाषेमध्ये लॉ ऑफ सक्सेस असं म्हणतात. आता लॉ ऑफ सक्सेस म्हणजे काय? जसं तुमच्या कॉलेजला नियम आहेत, रस्त्यानं चालायला नियम आहेत, हॉटेलमध्ये गेलात तरी नियम आहेत, एखाद्याच्या घरात प्रवेश करायचा आहे आपल्याला तरी काही रूल्स आहेत, टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, तसं लॉज ऑफ सक्सेस. आता सक्सेस म्हणजे काय हे सांगतो. सक्सेस म्हणजे तुम्हाला जे बनायचं आहे, ज्याला तुम्ही मानता मला हे झालेलं आवडेल किंवा मला याच्यात पारंगत व्हायचं आहे, ते तुमचं सक्सेस. नीट लक्ष द्या. तुम्ही ठरवलं मला डॉक्टर व्हायचं आहे, तुम्ही ठरवलं मला PhD करायची, तुम्ही ठरवलं मला वकील व्हायचं आहे, तुम्ही ठरवलं मला इंजिनियर, डॉक्टर, वकील, एखादा प्राध्यापक, एखाद्या कॉलेजचा प्राचार्य, असं जे काही तुम्ही ठरवता, अगदी कीर्तनकार, मूर्तिकार, चित्रकार, शिल्पकार, व्हॉट यू वांट, तुम्हाला जे वाटतं त्याला तुम्ही सक्सेस मानायचं. आणि ह्या सक्सेससाठी तुम्हाला काही रूल्स पाळावे लागतील. हे शास्त्रज्ञांनी बनवलेले रूल्स आहे. सायकॉलॉजी आणि न्यूरोलॉजीचा अभ्यास करणारे जगातले शास्त्रज्ञ याच्यावर काम केलं त्यांनी आणि ते आपल्याला सांगतायत की त्याचे काही लॉज आहेत. त्यातला पहिला लॉज आहे ऑलवेज बी पॉझिटिव्ह. शक्य झालं तर लिहून घ्या.
नेहमी सकारात्मक विचार करा. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, यात काय वेगळं, सकारात्मक विचार करा. पहा, आपण जनरली जसा विचार करतो त्यापेक्षा वेगळ्या अँगलनं विचार करणं, आपल्या फायद्याचं काय आहे, आपल्याला काय त्या घटनेतून मिळेल असा विचार करणं म्हणजे सकारात्मक विचार. स्ट्रॉंगेस्ट विल पॉवर, इच्छाशक्ती प्रबळ लागते. तिसरा पॉईंट आहे त्याच्यातला लॉज ऑफ सक्सेस मधला, त्याचं नाव आहे सेल्फ कॉन्फिडन्स. जर तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल, आत्मविश्वास असेल, तर तुम्ही प्रभावी आपल्या यशापर्यंत पोहोचू शकता. कसं ते पहा. आत्मविश्वास असेल म्हणजे आपल्या विचारांवर आत्मविश्वास पाहिजे, आपल्या स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे, आपल्याला खात्री पाहिजे की मी जे करतोय ते बरोबर आहे, योग्य आहे. हे जेव्हा तुम्हाला पटेल, रुचेल, तुमची स्वतःची खात्री होईल, तेव्हा तुम्ही अधिक वेगानं एखादं काम करू शकता. आणि मग तुमचा आत्मविश्वास वाढत वाढत जाऊन तुमचा विल पॉवर सुद्धा वाढतो. आत्मविश्वासाची खूप उदाहरणं देता येतील. ज्यांच्याकडे आत्मविश्वास आहे अशीच माणसं ऑटोमॅटिक पुढे पुढे सरकतात. एक छोटंसं सामान्य स्थितीतलं उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. एखाद्या विहिरीमध्ये असं समजूया, म्हणजे तसं घडू नये पण एखादा मुलगा पडला असं समजा, त्या विहिरीमध्ये पाणी आहे आणि विहिरीच्या कडेनं खूप माणसं गोळा होतात, धावा धावा, वाचवा वाचवा असं सगळेच म्हणतात. परंतु विहिरीत उडी मारून त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न कोण करतं? ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे पोहण्याचा, पाण्यात पडल्यानंतर त्या मुलाला वाचवण्याचा, तोच माणूस त्या मुलाला वाचू शकेल. मला सांगायचा मुद्दा आहे की जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तरच ती गोष्ट तुम्ही पूर्णत्वाला नेऊ शकता, तुम्ही सक्सेसपर्यंत पोहोचू शकता. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कन्सिस्टन्सी, म्हणजे प्रॅक्टिस, सातत्य लागतं. जर तुमच्याकडे सातत्य असेल कोणत्याही गोष्टीमध्ये, तुम्हाला अभ्यासात पारंगत व्हायचं आहे, सातत्य ठेवा. तुम्हाला रनिंगमध्ये पारंगत व्हायचं आहे, सातत्य ठेवा. तुम्हाला कुकिंगमध्ये पारंगत व्हायचं आहे, सातत्य राहू द्या. पुन्हा पुन्हा ती गोष्ट करा, खूप वेळा करा, त्याच्यात तुम्ही मास्टर बनता. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावामुळे माणूस परिपूर्ण होतो. जर तुमच्याकडं प्रॅक्टिस असेल, मग ते काही असू द्या, कोणताही विषय असू द्या, गायनाचा असेल, खेळाचा असेल, अभ्यासाचा असेल, एखाद्या नोकरीचा असेल, जॉबचा असेल, व्यवसायाचा असेल, तुमच्याकडं प्रचंड जर प्रॅक्टिस असेल तर तुम्हाला त्यातले बारकावे समजायला लागतात. हे जे आपण पाहिले याला म्हणतात लॉज ऑफ सक्सेस. हे जर लॉज तुम्ही पाळले सक्सेस होण्यासाठी, तुम्ही जे मनात सक्सेस ठेवलं आहे, मला B.Ed करायचं आहे, मला PhD करायची, मला नेट सेट पास व्हायचं आहे, मला सिनियर कॉलेजला लेक्चरर व्हायचं आहे किंवा B.Ed कॉलेजला लेक्चरर व्हायचं आहे, जे जे तुमचं स्वप्न आहे, हे स्वप्नांना तुम्ही हे 4 गुण फॉलो करा. पहिला आहे ऑलवेज बी पॉझिटिव्ह, दुसरा आहे स्ट्रॉंगेस्ट विल पॉवर, तिसरा आहे सेल्फ कॉन्फिडन्स आणि चौथा आहे प्रॅक्टिस किंवा कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य.